लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 5 नोव्हेंबरच्या भागामध्ये कला घरातली बिचारी सगळी कामं करत असते। एवढं मोठं घरामधलं कचरा काढणं, लादी पुसणं, छोटं मोठं फर्निचर साफ करणं, बऱ्याचशा गोष्टी असतात। अख्खा दिवस तिचा कामात जात असतो आणि इतकं सगळं करून घरातला स्वयंपाक, दिवाळीचा फराळ ही कामं बाकी असतात। आणि अजून महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे तिला आता या सगळ्यामध्ये डिझाईन पूर्ण करायचे असतात। आता कला साफसफाई म्हणजे लादी, कचरा हे सगळं उरकून येते आणि आई मी एक काम करते, मी जरा घरामधलं फर्निचर आहे ना हे फर्निचर साफ करून येते। फर्निचर साफ झालं ना की मग आपण स्वयंपाक करूया, तू मला स्वयंपाकामध्ये मदत कर। यावरती आता इकडे ही सांगायला लागते, हे बघ मी एक काम करते, मी फर्निचर पुसून घेते। त्यावरती तिला आता कला सांगते, हे बघ तू फर्निचर साफ करू नकोस, कारण ना त्याच्यासाठी वाकावं लागतं आणि वाकल्यामुळे मग तुला अजून त्रास होईल। त्यामुळे तू फर्निचर काही साफ करायच्या भानगडीत पडू नको, मी आहे ना, मी सगळं करेन, तू फक्त एक काम कर, जेवणात मदत कर। यावरती आता तिला संगीता म्हणते, अगं जेवणामध्ये म्हणजे मी अख्खं जेवण करेन ग, पण कसं आहे ना, जावई बापूंच्या काय आवडीनिवडी आहेत किंवा या घरच्यांच्या काय निवडी आहेत हे मला खरंच माहित नाहीये, त्यामुळे मी तुला काय हवे ती मदत करेन, पण बाकी सगळं तुलाच बघायला लागेल। कला म्हणते, आई तू काळजी करू नकोस, मी करेन, जे काही करायचं ते सगळं मी करेन, तू फक्त इथे उभी राहा, असं म्हणत कला तिला समजून सांगत असते। आणि त्यानंतर या सगळ्यामध्ये आता संगीता तिकडे उभी असते आणि दोघी जणी स्वयंपाक करायला लागतात। त्यावरती संगीता म्हणते, काय ग तुझ्या लक्षात आहे ना, मी तुला दिलेलं चॅलेंज म्हणजे काल तुला जावई बापूंनी आपल्या बेडवरती बोलवलेलं आहे, त्यामुळे आता तू चॅलेंज हारलेली आहेस। कितीही काही झालं ना तरी आता मी सांगेन तेच तुला करायला पाहिजे, असं म्हणत आता मात्र इकडे संगीता तिला बोलत असते। त्यावरती कला म्हणते, तू गप्प बस ग, अगं तो फक्त नाटक करतोय, तो ना कसा आहे मी त्याला चांगलं ओळखते। संगीता म्हणते, बघ आपली पैस काय ठरली होती, जर का जावई बापूंनी तुला बेडवरती बोलवलं तर मी सांगेन ते तू ऐकणार आणि तेच तुला करायला पाहिजे। यावरती कला म्हणते, आई अगं तो नाटक करत होता। संगीता म्हणते, मी सगळं बघितलं, मी बाहेरच उभी होते, त्याने तुला शिस्तीमध्ये झोपायला वरती ये म्हणून बोलवलं होतं, पण तुझीच नाटकं सुरू होती, तूच नाटकं करत होतीस, हे नाही ते नाही, मला नाही यायचं, तुला नाही यायचं, आणि त्यामुळे जावई बापू चिडले आणि त्यांनी हे सगळं केलं। तुझी नाटकं जास्त आहेत, पण आता यापुढे ही नाटकं मी खपवून घेणार नाही, काहीही झालं तरी तुला या सगळ्यामध्ये माझं ऐकावंच लागेल, जावई बापूंचं ऐकावंच लागेल, असं म्हणत आता संगीता चिडते आणि आता कलाला या सगळ्यामध्ये चांगलीच फटकारते। आता मात्र इकडे रोहिणी चिडलेली असते, ती विचार करते, ही बाई दिसते तितकी साधी सोपी सरळ नाहीये, माझ्या खोलीत काय येते, माझ्या साड्या काय अंगावरती घेते, हिला धडा शिकवल्याशिवाय आता मला गप्प बसता येणार नाही। मग धडा शिकवायला काय करायचं, म्हणून आता तिच्या डोक्यामध्ये काही ना काही प्लॅन येतात। माझ्या साड्या घेऊन झोपली होती ना, नाही हिलाच आता या सगळ्यामध्ये हिच्या साड्या कापून टाकते, म्हणजे हिला हिच्या साड्याच भेटल्या नाहीत ना की कशा अंगावरती पांघरते तेच मी बघते, असं म्हणत इकडे आता ती संगीताच्या साड्या घेते, संगीताच्या साड्या काढते, एक कैची काढते आणि कैची घेऊन त्या साड्या अगदी कापून त्याचा चोळामोळा करून आता टाकून देते, जेणेकरून पुन्हा एकदा तिला ह्या साड्या नेसता येऊ नये, इथे तिची पंचायत व्हावी आणि या सगळ्यामध्ये इथून तिने कायमचा माझ्या रूम मधून तरी पळ काढावा। साड्या फाडून झाल्यावरती सगळ्या साड्या तिकडे पुन्हा ठेवून देते, जेणेकरून तिला आता कळूच नाही की आपण साड्या फाडलेल्या आहेत ते। तोपर्यंत अद्वैत आता हातामध्ये मॉप घेऊन घरात येतो। मॉप घेऊन अद्वैत घरात आल्यावरती सगळ्यांनाच जरा शंका येते की अद्वैतने हा मॉप का आणलेला आहे। त्यावरती रजनी म्हणते, काय रे अद्वैत तू कुठे गेला होतास? अद्वैत म्हणतो, काकी मी हा मॉप आणायला गेलो होतो, म्हणजे आपलं घर इतकं मोठं आहे ना, कदाचित या मॉपमुळे आपल्याला लादी पुसायला मदत होईल। संगीता पाहते आणि ती विचार करते, खरंच जावई बापू किती ग्रेट आहेत, म्हणजे या सगळ्यामध्ये त्यांना आपल्या कलेची किती काळजी आहे, असा संगीता विचार करायला लागते। तोपर्यंत इकडे आता अद्वैत सांगायला लागतो, अगं म्हणजे कसं आहे, त्या फडक्याने लादी पुसण्यापेक्षा मॉपने जर का लादी पुसली ना तर फटाफट ही सगळे होऊन जाते, म्हणून मी हे आणायला गेलो होतो। आता मात्र इकडे सरोज चिडते, सरोज म्हणते, काय चाललंय काय तुझं, म्हणजे तुला ह्या सगळ्यामध्ये हा भूषण वाटते का करतोयस ते? अरे या घरामध्ये आतापर्यंत कधी असा मॉप वापरला गेलाय का?
कधीही या घरामध्ये हे असं काही वापरण्यात नाही आलं. यावरती रजनी म्हणते, हो अद्वैत, म्हणजे या आधी सुद्धा आपण आपल्या घरामध्ये असे मॉप आणून ठेवले होते, पण आपल्याला याच्यामध्ये पुसता येत नाही. अद्वैत म्हणतो, हो, पण आता सगळी सिच्युएशन वेगळी आहे ना. घरामध्ये अनेक कामं आहेत, अनेक कामं करण्यासाठी हात कमी आहेत, त्यामुळे मी हा मॉप आणलाय. आता मात्र संगीता आता हे सगळं बघून खुश होते, कारण संगीताला समजतं की या सगळ्यामध्ये आता इकडे अद्वैतरावांनी हे सगळं आणि सगळं कलासाठी आणलेलं आहे. पण सरोज चिडते. सरोज म्हणते, सिरियसली हा आणण्यासाठी तू बाहेर गेला होतास? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ढवळाढवळ करायची तुला काय गरज पडले? असं म्हणत सरोज चिडते, रागारागाने कलाकडे पाहते आणि कलासाठी ह्याने मॉप आणलाय हे तिला समजतं. तोपर्यंत अद्वैत काहीच बोलत नाही. तोपर्यंत संगीता विचार करते, काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये आता न या माय लेकीलाच कामाला लावायचं आहे. तोपर्यंत रजनी किचन मध्ये आलेली असते आणि ती कला आणि आता इकडे संगीता या दोघांना मदत करू लागते. त्यांना मदत करू लागल्यावरती ती आता सांगते की मी पण स्वयंपाक करते, म्हणजे स्वयंपाक पटपट होईल. मग कला, सरोज, आता खरा रजनी आणि संगीता ह्या तिघी जणी स्वयंपाक करतात, जेणेकरून पटापट स्वयंपाक करून कलाला तिची बाकीची कामं करता येतील. पण रोहिणीला हे कसं बघवेल? रोहिणीला हे बघवत नाही. आणि आता रोहिणी तिकडे येते आणि रजनी वहिनी, चल ना, आज मला ना शॉपिंगला जायचंय. म्हणजे सरोज वहिनी आणि मी सुद्धा शॉपिंगला निघालोय, दिवाळीची छोटी मोठी शॉपिंग करून येऊया. रजनी म्हणते, नाही नाही, याच्या आधी तरी मी कुठे शॉपिंगला यायचे? तुम्ही दोघीच जणी जाऊन शॉपिंग करताना, नको नको, तुम्ही दोघी जा. यावरती रोहिणी म्हणते, हो म्हणजे तसं कसं आहे, तू मिडल क्लास फॅमिलीत नाहीस ना, आमची शॉपिंग तुला कळत नाही म्हणून आम्ही तुला कधी नेलं नाही. पण आता कसं झालंय माहितीये का, सरोज वहिनीची कामं वाढलेत. ती न शॉपिंगला आली तरी तिचं काही फोन आणि हेच चालू असतात, आणि आज तर तिला वेळच नाहीये. त्यामुळे माझ्यासोबत शॉपिंगला कोणीच नाही, तू येशील का? चल ना, असं म्हणत ती हट्टाने मुद्दाम रजनीचा हात धरते आणि तिला घेऊनच जाते. कलाला समजतं की हे सगळं रोहिणीने मुद्दाम केलंय, आपल्याला त्रास देण्यासाठी, आपल्याला आणि आपल्या आईला कामाला झोंपण्यासाठी हा सगळा प्लॅन केलाय हे कलाला समजतं. पण कला काही बोलूच शकत नसते. कला म्हणते, आई अगर राहू दे हे सगळं, मी करेन. यावरती संगीता म्हणते, हे बघ, आपण ना व्यवस्थितपणे दोघींनी मिळून स्वयंपाक करूया. कला म्हणते, कोशिंबीर करायची आहे, दाण्यांचा कूट भाजून घेते. तोपर्यंत मी आता कोशिंबीरसाठी सगळ्या भाज्या आहेत ना त्या कापून घेते. असं सगळं चालू असताना तिकडे आता अद्वैत येतो. अद्वैत म्हणतो, खरे तुला माहिती आहे ना, मला डिझाईन लवकरात लवकर हव्यात. त्या डिझाईन ज्या वेळेला आपण देऊ त्याच्यावरती वर्क होईल आणि मग त्यानंतर आपल्यासोबत मार्केटमध्ये त्या डिझाईन येतील ना, त्यामुळे लवकरात लवकर डिझाईन बनवून दे. कला सांगते, हे बघ, इथलं काम उरकलं की मी वरती येते आणि त्यानंतर डिझाईन करते. अद्वैत म्हणतो, लवकर ये, मला डिझाईन लवकर हवेत. कला म्हणते, काम उरकल्यावरतीच येईल. आणि मग अद्वैत निघून जातो. संगीता तिला म्हणते, एक काम कर ना, तू जा ना डिझाईन कर, मी इथे बघते. कला म्हणते, आई हे बघ, स्वयंपाकाचं पटपट उरकूया, इथलं काम उरकल्याशिवाय मी जाणार नाही. कारण तूच म्हटलीस ना की या घरात कुणाला काय लागतं तुला माहित नाहीये, मग उगाच तुझ्यावरती ब्लेम नको काही कमी जास्त झालं तर. असं म्हणत कला बिचारी कोशिंबीरची तयारी करते, सगळी तयारी करून घेते. संगीता चिवडा टाकत असते. दोघींची कामं चालू असतात, दोघी जणी आपापली कामं करत असतात. अद्वैत रूम मध्ये येतो. रूम मध्ये येऊन तो कलाची बराच वेळ वाट पाहत बसतो, पण कला काही आलेली नसते. मग अद्वैतला राग येतो, काय ही अशी, म्हणजे मी हिला म्हटलं होतं की ये लवकर, पण ही काही आलीच नाहीये. हिचं काय चाललंय मला काही कळतच नाहीये, मुद्दाम अडवणूक करते का? मग अद्वैत पुन्हा खाली येतो. पाहतो तर काय, कला सगळं फर्निचर पुसत असते. मग अद्वैत म्हणतो, काय ग, कुठे आहे? सगळी कामं करायची सोडून माझं काम करूया की. कला म्हणते, हे बघ, अजून जेवण व्हायचंय, आता मी फर्निचर पुसते, आता मला नाही जमणार. अद्वैत चिडतो आणि पुन्हा तो रूम मध्ये येतो आणि विचार करतो, काय चाललंय हिचं, म्हणजे ही इतकी कामं करत बसली तर माझ्या डिझाईन कशा होणार? अद्वैत थोडासा अस्वस्थ होतो. कला काम करून सकाळपासून दमते. सकाळी एवढं सगळं घराची लादी पुसणं, कचरा काढणं, इतकं सगळं काम करून झाल्यावरती मग स्वयंपाक करणं, दिवाळीचा फराळ करणं, त्यानंतर सगळं फर्निचर पुसणं, अजून छोटी मोठी बरीच कामं असतात. मग कला दमते. त्यावरती संगीता म्हणते, कले, मी 1 कप चहा केलेला आहे,
तुला पण ठेवलाय, घे पटकन. मग कलाला ती चहा देते, संगीता स्वतः चहा घेते. दोघी जणी चहा घेतात, पुन्हा कामाला लागतात. कामांचा पसारा काही उरकतच नसतो. इकडे अद्वैत आपल्या रूम मध्ये असतो, कलाची वाट पाहत असतो. फायनली रात्र होते, कला दमते. कला दमून भागून जाते आणि तिला काम करायचा उत्साहच राहत नाही. अद्वैत म्हणतो, चल चल लवकर, मला डिझाईन बनवून दे, आत्ताच्या आत्ता कामाला बस, पटकन डिझाईन बनवायला पाहिजेत. यावरती कला म्हणते, चांदेकर थोडा वेळ पडू दे ना. अद्वैत म्हणतो, अजिबात नाही, तुला म्हटलं होतं ना, जे काम हातात घ्यायचं ते पूर्ण करायचं, चल चल बस बस. असं म्हणत अद्वैत तिला बसायला सांगतो आणि काम करायला सांगतो. त्यावरती कला नाईलाजाने पेन पेपर हातात घेते आणि आता डिझाईन काढायला बसते. डिझाईन काढायला जरी कला बसली असली तरी तिचं शरीर काही तिला साथ द्यायला मागत नाही, कारण दमलेल्या कलाला कधी आपला डोळा लागतो हे काही कळतच नाही. ती झोपून जाते. अद्वैत पाहतो आणि काय चाललंय, खरे खरे अगं काय करतेस तू, असं झोपून चालणार नाहीये ग तुला, तुला या सगळ्यामध्ये डिझाईन करायचे आहेत, खरे उठ खरे उठ. कला उठते. अद्वैत म्हणतो, चल पहिले डिझाईन करायला बस. यावरती कला म्हणते, ऐकणारे 5 मिनिटं झोपू दे. अद्वैत म्हणतो, नाही नाही, झोपून चालणार नाही. कला म्हणते, असं काय करतोस, मी जर का झोपले नाही ना तर हे काम होणारच नाहीये. अद्वैत म्हणतो, ते काही मला माहित नाहीये, तू उठ आणि काम कर. कला सांगते, नाही, अरे सकाळपासून काम करून माझं शरीर दमलंय. मी डिझाईन जरी काढल्या ना तरी त्या नीट येतील याची खात्रीच नाहीये, कारण खरंच मी दमलेली आहे. डिझाईन नीट होणारच नाहीये, मग काय उपयोग आहे चुकीच्या डिझाईन देऊन, मला खरंच जमणार नाही. मी आत्ता झोपते, त्यानंतर मी उठल्यावरती मग काम करेन आणि नंतरच मी फ्रेश होऊन हे करेन, आता नाही रे मी करू शकत. असं म्हणत बिचारी कला आता या सगळ्यामध्ये पूर्णपणे दमते आणि झोपी जाते. अद्वैत विचार करतो, अरे बापरे, म्हणजे ही जर का दिवस रात्र अशीच काम करत राहिली तर मात्र या सगळ्यामध्ये हिला म्हणजे काहीच करता येणार नाहीये, हिला डिझाईन पण करता येणार नाहीये, काय करू असा विचार करत आता अद्वैत या सगळ्यामध्ये खूप मोठी युक्ती करतो, जेणेकरून कलाला ही घरची कामं करायला लागू नये आणि घरची कामं न करता तिला या सगळ्यामध्ये आता म्हणजे आपली फक्त डिझाईनची कामं करायला लागावीत. म्हणून अद्वैतने खूप मोठी आता योजना केलेली असते. दुसऱ्या दिवशी सकाळी रजनी किचन मध्ये येते. तोपर्यंत संगीता आणि कला यांचं काम सुरू झालेलं असतं. संगीता आणि कला दोघी जणी किचन मधली कामं उरकायला येतात. नेहमीची सगळी कामं सुरू असतात. त्यावेळेला संगीता बोलायला लागते, हे बघ, तुला कळत नाही का, तू आता पैज जिंकलेली नाहीयेस, मी पैज जिंकले, त्यामुळे मी जे सांगेन तेच तुला करायला पाहिजे. जावई बापूंनी तुला जर का कामं करायला सांगितली होती तर ती कामं तू का नाही केलीस. कला म्हणते, आई अगं ही कामं करून मी इतकी दमले ना की या सगळ्यामध्ये काय कामं करणार. यावरती संगीता म्हणते, ते काय मला माहित नाही, आता तू जावई बापूंसारखी काहीतरी स्पेशल पदार्थ कर. कला म्हणते, आई तू थांब ग, मला ह्या रोजची कामच होत नाहीये, अजून स्पेशल पदार्थ मी काय करणार आहे, अजून कोणता स्पेशल पदार्थ माझ्याशाने होणारच नाहीये. असं हे सगळं चालू असताना अचानकपणे तिकडे आता अद्वैत येतो आणि अद्वैत एकटाच येत नाही तर अद्वैतने सोबत आणलेलं असतं ते म्हणजे रॉकेटला. रॉकेट आणि अंजू हे दोघ जण आता अद्वैतच्या सोबत बघून सगळ्यांनाच धक्का बसतो की या सगळ्यामध्ये अद्वैतने या दोघांना का आणलंय आणि आता अंजू तर ह्या घरची समजा मेड आहे, पण हा रॉकेटचं काम काय इकडे. त्यानंतर इकडे आता सरोज म्हणते, काय आहे हे सगळं, अंजू तू तर नोकरी सोडून गेली होतीस ना, आणि मग तू कशी काय परत आलीस, आणि हा कोण, हा काय ह्या घरात आलाय. आता आबा तिकडे येतात आणि आबांना समजतं की या सगळ्यामध्ये सरोजचं कारस्थान आहे, हे सरोजने मुद्दाम सगळ्यांना काढून टाकले. आता संगीता पण पाहते आणि ती म्हणते, काय ग कले, हा रॉकेट का इकडे आलाय. कला म्हणते, मला पण नाही हा माहिती, मला काय हा चांदेकर बोलला नाही का हा रॉकेटला आणायला का चाललाय किंवा काय म्हणून, आणि अंजूला कसं काय आणलं मला तर कळतच नाहीये. असं म्हणत आता संगीता आणि आता इकडे कला नक्की काय प्रकार चाललाय, नक्की समोर काय घडतंय हे पाहत असतात. तोपर्यंत इकडे आता अद्वैत म्हणतो, अंजूला तर मी आणले परत, म्हणजे या घरामध्ये दिवाळी आहे, दिवाळीची किती कामं असतात, दिवाळीला खूप काही करायला लागतं आणि त्यामुळे मी अंजूला परत घेऊन आलोय, कारण अंजू या घरामधल्या सगळ्या कानाकोपऱ्या ओळखते आणि सगळं तिला व्यवस्थितपणे माहिती आहे ना. असं म्हटल्यावरती रजनी म्हणते, बरं झालं अद्वैत तू हे सगळं केलंस ते. यावरती संगीताला समजतं की हे सगळं कलासाठी अद्वैतने केलेलं आहे आणि आता मात्र संगीता खूप खुश होते. तोपर्यंत कला म्हणते, रॉकेट
तू इकडे आलास? रॉकेट म्हणतो हो. त्यावरती अद्वैत म्हणतो कसं आहे ना, रॉकेट तिकडे सुद्धा काम करायचास ना, त्यामुळे आता मी रॉकेटला इथे हेल्पर म्हणून आणलंय. म्हणजे एकटी कशी अंजू सगळं काम करणार, त्यामुळे रॉकेट इकडे येईल, रॉकेट मदत करेल आणि रॉकेट या सगळ्यामध्ये खूप कामसू माणूस आहे आणि म्हणून मी त्याला इकडे घेऊन आले. त्यावरती कला म्हणते रॉकेट कसा आहेस तू? रॉकेट दादा तुम्ही बरे आहात ना? रॉकेट म्हणतो कलाताई अगं तुझ्याकडे आलोय ना, आता तू मला सांग काय काम करायचं. फक्त तू जे काम सांगशील ना, ज्या कामावरती बोट ठेवशील ते काम मी चुटकीत करून टाकेल, तू फक्त बोलायची खोटी. असं म्हणत रॉकेट फुल जोशामध्ये असतो. कला म्हणते राहू दे राहू दे, तुझा जोश तुझ्याकडेच राहू दे, तू फक्त इथे आलास ना मला बरं आहे, कामाचं काय होत राहतील ग. आणि अंजू तू सुद्धा आलीस तर बरं झालं बरं का. असं म्हणत कला आता इकडे रॉकेट अंजू यांच्या सोबत बोलत असते. रजनीला पण आनंद होतो, कारण अंजू आल्यामुळे घरातली बरीचशी कामं सोपी होणार असतात. खरं सांगायचं तर कलाला या सगळ्यामध्ये खूप मोठा आता या सगळ्यामध्ये दिलासा मिळणार असतो आणि त्यामुळे आता रजनी खुश होते. पण इकडे सरोज चिडते आणि अद्वैत का तू परस्पर असा निर्णय घेऊन मोकळा झालास? मला तुझं काही समजतच नाहीये, तू असा निर्णय कसा घेऊ शकतोस? म्हणजे जर का या नोकरांना मी काढलं होतं, घरामध्ये कुणीही हेल्पर येणार नाही हे मी ठरवलं होतं, मग घरातल्या बारीक सारीक गोष्टीमध्ये लक्ष घालायचं तुला काम काय? बोल लवकर, का तू हे सगळं केलंस? असं म्हणत चिडलेली सरोज आता अद्वैतकडे रागारागाने पाहते आणि किती काही झालं तरी या घरामध्ये माझाच हुकूम चालणार असं सांगते. आता अद्वैत विचार करतो काय करू? आईला खरं तर मला समजून सगळं सांगायचं आहे की मी हे सगळं का करतोय, पण आता हिला काय बोलू? इथे जर काही बोललो तर उगाच तमाशे होतील, त्यामुळे आता तरी आईला मला काही सांगता येत नाहीये. कोणत्या द्विधा मनस्थितीमध्ये मी अडकलोय. आणि त्यावरती सरोज चिडते. सरोज खूप चिडलेली असते. रागारागात अद्वैतला अद्वा तद्वा काही तिच्या मनाला येईल ते बोलत असते. आणि त्यावेळेला इकडे आता संगीता सांगते बघितलंस कले, अगं जावई बापूंनी तुझ्यासाठी हे सगळं केलंय. कला म्हणते आई तू थांब ना, काय चाललंय तुझं? तू किती बडबड करतेस? हा कुठच्या मातीचा बनलाय ना मला विचार, तो काय काय करू शकतो ते मला विचार, या सगळ्यामध्ये त्याचे कारस्थान मला विचार, तू नको त्याची बाजू घेऊस. त्याच वेळेला सरोज म्हणते बोल अद्वैत, मला तुझ्याकडून उत्तराची अपेक्षा आहे. आणि त्याच वेळेला इकडे अद्वैत म्हणतो, अद्वैत मनातल्या मनात विचार करतो काय सांगू. नाही आता मिसेस खरे माझ्याकडे आशेने बघतायत. आता जर का मी हिची बाजू घेतली तर माझ्या अकाउंटला एक चांगला पॉइंट पडेल आणि आता मिसेस खरेंच्या नजरेमध्ये मी असा काही पहे होईन ना की या सगळ्यामध्ये हिला आता त्या पुन्हा चांगला डॉमिनेट करतील आणि माझ्यासाठी हे करतील आणि त्यामुळे मला हे करायलाच पाहिजे. त्यावेळेला अद्वैत म्हणतो आई मी हे सगळं खरेसाठी केलं. आता खरेसाठी केलं म्हटल्यावरती इकडे सरोजच्या रागाचा पारा चढतो आणि इकडे संगीताच्या चेहऱ्यावरती हसू येतं. संगीता म्हणते बघ कला, मी म्हटलं ना तुला हे सगळं तुझ्यासाठी चाललंय म्हणून, पण तुला काय पटतच नाहीये, तुला काही कळतच नाहीये की हे तुझ्यासाठी अद्वैतराव करतायत. असं म्हणत संगीता खूपच खुश होते. यावरती कला म्हणते आई जरा थांब तरी, तू जरा ऐक तरी त्याचं काय चाललंय ते, त्याचे डावपेच तुला माहित नाहीयेत, तो किती प्रकारचे काय डावपेच खेळत असतो हे तुला कळलं ना तर तुला या सगळ्यामध्ये खूप मोठा धक्का बसेल, धक्का. जरा थांब, त्याचे डावपेच ऐक. असं म्हणत कला आता आपल्या आईला समजवण्याचं काम करते. पण संगीता म्हणते तू गप ग, तुला जावई बापूंनी काहीही केलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये उणच दिसतं. मला तुझं काय ऐकायचंच नाहीये, मी तुला तेच सांगते की जावई बापू खूप चांगले आहेत. कला म्हणते नाही ग नाही, तू खूप भोळी आहेस. मी त्याला आज नाही ओळखत आहे, मी त्याला बरेच दिवस ओळखते आहे. तो कुठचंही काम त्याच्या स्वार्थाशिवाय कधीच करत नसतो. ही गोष्ट तुला समजायला पाहिजे, मला कधीच समजले. असं म्हटल्यावर ती इकडे आता संगीता आणि कला यांच्यात बोलणं चालू असतं. पण सरोज चिडते आणि काय चाललंय हे तुझं? अद्वैत तू इतका कधीपासून हे वागायला लागलास? ज्या मुलीचा राग करतोय, ज्या मुलीवरती इतका चिडतोस, तिचं तोंड पाहायला बघत नाही, कोणत्या परिस्थितीत लग्न झाले हे इतकं असताना मी जर का त्या माणसांना घराबाहेर काढलं होतं, हिच्यासाठी तू घरात आणशील? अद्वैत म्हणतो आई ऐक ना, तू या सगळ्या प्रसंगामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, मी जे सांगतोय ते ऐक. यावरती चिडलेली आता मात्र सरोज सांगते मला तुझं काही ऐकायचंच नाहीये, मला तुझ्याशी काही बोलायचंच नाहीये, बस कर, बाजूला हो. असं म्हणत सरोज आता चिडते आणि या मुलीसाठी तू या माणसांना परत आणलंस हे मला कधीच पटलं नाही, कधीच पटणार नाही आणि तुझं हे मला वागणं आवडत नाहीये. असं म्हणत सरोज चिडते, रागारागात निघून जाते. अद्वैत विचार करतो काय करू, म्हणजे हिला खरं पण सांगू शकत नाही, हिला खोटं पण बोलू शकत नाही आणि काहीच करता येत नाहीये.
माझं पुरतं सँडविच झालंय. पण काही नाही, काहीही झालं तरी मिसेस खरेंना मी विश्वास पटवून देणार आहे की मी बरोबर आहे आणि ही कशी माझ्याशी चुकीची वागते. हे जोपर्यंत त्यांना समजत नाही तोपर्यंत मला आता हे करायलाच पाहिजे. आणि काहीही झालं तरी डिझाईन पण त्याला करायचे असतात. ऍक्च्युली अद्वैतने कलासाठीच आणलेलं असतं, पण कलासाठी आणलेलं असताना त्याला आता डिझाईन ती करत नाहीये, हा त्याला थोडासा वाईट वाटत असतं आणि म्हणून त्याने हे सगळं केलेलं असतं. पण सरोजला मात्र आता तो काहीच सांगत नाही आणि खरेसाठी केलंय इतकंच बोलतो आणि तिकडून निघून जातो. आता सरोज चिडते. चिडलेली सरोज रागारागात तिकडून निघून जाते आणि आता इकडे अद्वैत सांगतो, चला तुम्ही कामाला लागा रॉकेट दादा आणि आता इकडे अंजू चला कामाला लागा, असं म्हण दोघांना तो कामाला लावतो. तोपर्यंत इकडे आता कलाला अद्वैत सांगत असतो, माझे पाय दुखतायत, जरा मला पायाला तेल लावून दे. यावरती कला म्हणते थांब जरा. यावरती संगीता म्हणते, कले तुला काय सांगितलंय, नवऱ्याला असं नाही नसतं ना म्हणायचं. यावरती कलाला संगीता आता तेल घेऊन वरती पाठवते. जा आत्ताच्या आत्ता तेल घे, तेल घेऊन वरती जा आणि तू त्याच्या पायाला तेल लावून दे. मग आता अद्वैत रूम मध्ये येतो. रूम मध्ये आल्यावरती इकडे आता लगेचच कला त्याच्या पायाला तेल लावायला लागते. त्यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो, जरा नीट लाव, नीट लाव, काय चाललंय काय तुझं. यावरती आता कला म्हणते, तुझं जरा अतिच चाललंय असं नाही का तुला वाटत आहे, तू जरा अतिच करतोय असं नाही वाटत आहे. यावरती अद्वैत म्हणतो, काही नाही अतिभीती, तू या सगळ्यामध्ये नीट तेल लाव मला म्हणजे झालं, नाहीतर ना मी तुझ्या आईला जाऊन नाव सांगेन. दोघांची भांडणं थांबतच नसतात. आता अद्वैतने कलाला बरोबर संगीताच्या बोलण्यावरती किंवा संगीताच्या धाक दाखवून आता बरोबर आपल्या बाजूने वळवलेलं असतं आणि आता तो तिच्याकडून डिझाईन कशा करून घेणार, सरोजचा राग कसा हे होणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे.